रोहा तालुक्यातील तळाघर ग्रामपंचायत हद्दीतील बोरघर गावामध्ये अतिक्रमण सुरू असल्याचे प्रकरण पुढे आले आहे। बोरघरमधील गावठाण तसेच देवस्थानच्या जागेत अतिक्रमण करून कोणतीही परवानगी न घेता बिनधास्त बांधकाम सुरू असल्याचा आरोप मंगळवार दिनांक 18 जून रोजी दत्तात्रय भगत यांनी पत्रकारांशी बोलताना केला। या प्रकरणी संबंधितांकडे रीतसर तक्रार करूनही न्याय मिळत नसल्याने रोहा तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दत्तात्रय भगत यांनी दिला आहे। ज्यांनी अतिक्रमण केले आहे त्याचे सर्व पेपर, कागदपत्रे, विशेषतः फोटो आपल्याकडे असल्याचे दत्तात्रय भगत यांनी पत्रकारांच्या निदर्शनास आणले। मी दीपेश दत्तात्रय भगत यांचा मुलगा असून मी बोरघर गावाचा रहिवासी असून माझ्या घरासमोरच्या जागेत जी जागा कालकाई देवस्थानाच्या लगत असलेल्या गावठाणाच्या जागेत माझ्या वडिलांचे म्हणजे चुलत बंडू मधुकर भगत हे अनधिकृतपणे बांधकाम करत आहेत। तरी आम्ही सदर जागेच्या बांधकामाविरुद्ध ग्रामपंचायतीमध्ये तक्रार अर्ज केला होता, परंतु तरीही ग्रामपंचायतीने याच्या विरुद्ध ग्रामपंचायतीकडे कोणतीही कागदपत्रे सादर न करता, शिवाय परवानगी न देता त्याचे बांधकाम अजूनपर्यंत रात्रंदिवस चालत आहे। तरी या विषयावर ग्रामपंचायतीने कोणताही निर्णय घेतला नाही। त्यामुळे आम्ही या विषयासाठी गटविकास अधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सगळीकडे गेलो, तरीही सुद्धा आम्हाला न्याय भेटला नाही या गोष्टीबद्दल। आणि सदर जागा ही गावठाण आणि देवस्थानाच्या लगतची आहे, तर त्यासाठी सरकार म्हणजे शासनाकडून परवानगी हे अनिवार्य आहे। तरी सुद्धा सदर व्यक्तीने परवानगी न घेता तो अनधिकृतपणे बांधकाम करत आहे आणि ग्रामपंचायतीने याच्यावरती कोणतीही ऍक्शन नाही घेतली, अजून तरी कोणताही निर्णय दिला नाहीये। तरी सदर व्यक्तीवरती योग्य ती कारवाई करावी आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा। राहणार बोरघर, पोस्ट वर्षे, तालुका रोहा, जिल्हा रायगड। तक्रार म्हणजे माझ्या घरासमोर जो माझा भाऊ घर बांधते बंडू मधुकर भगत, त्याची जो गावठाणी जागेत आणि देवस्थानाच्या जागेत घर बांधतोय, तर मी तक्रार अर्ज ग्रामपंचायतीला केला। ग्रामपंचायतीने काही मला निर्णय दिला नाही आणि नंतर मी पंचायत समितीला पण अर्ज केला, पोलीस स्टेशनला दिला, तहसीलला दिला, तलाठीला दिला, सगळ्यांकडे दिला। मी कुणाकडून काही न्याय भेटला नाही मला। माझ्या वहिवटीच्या जागेमध्ये अतिक्रमण करत आहे अशा पद्धतीने मी अर्ज लिहिला। 97 वर्ष माझं घर आहे, तिथे माझे 27 वर्ष वहिवट आहे आणि ग्रामपंचायतीने माझ्या घरासमोर कॉन्क्रीट रस्ता बनवलेला, तो पण त्याने तोडून टाकला JCB लावून। शासनाकडे मागणी म्हणजे मला न्याय मिळाला पाहिजे। अतिक्रमण करतोय आणि अनधिकृत बांधकाम करतोय। नोटीस दिली, कामात त्यांनी थांबवलं नाही, कारवाई करून सुद्धा ग्रामपंचायतीने त्याला नोटीस दिली, 1 ना 2 वेळा दिली, काम चालूच आहे। त्याला काम थांबवण्याची नोटीस ही पहिली दिली, काम थांबवलं नाही त्याने ग्रामपंचायतीने। ही दुसरी नोटीस दिली तरी काही काम थांबवलं नाही, काम चालूच आहे रात्रंदिवसभर, शिवाय फोटो सहित आहे आपल्याकडे, काम चालू आहे ते। पुढची भूमिका म्हणजे उपोषण करायची पर्याय नाही तहसीलदार। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।